ठाण्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। मनसे महाविकास आघाडी लढणार। शिवसेना उभाटाला 53, मनसेला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 36 तर काँग्रेस 8 जागांवर लढणार। मनसेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यादीवरून फिरवला शेवटचा हात। अर्ज घेण्यासाठी अविनाश जाधव, गजानन काळे दाखल। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा। पुण्यात आमची यादी फायनल। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती। भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यासाठी आज पुन्हा बैठक। शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक। दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता। मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर। आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी। शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वरळी, दादर, माहीम, शिवडी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश। देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतात ते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब करतायत। मुंबईचा चेहरा मोहरा ज्या पद्धतीने बदलतोय, राखी जाधव ह्या कुठल्याही पक्षात असल्या तरी ग्राउंडवरच्या कार्यकर्ते आहेत हे आपण बघितलंय। कुठलीही लाट असताना जनतेमध्ये राहिलेल्या त्या कार्यकर्त्या आणि नेते आहेत आणि त्यांना आज खात्री होते की माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत विकासाचं राजकारण करूया। कारण शेवटी पक्ष नेते हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराक्ष आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे। असं काय कारण आहे की आधी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते रविराजा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेते होते राखी जाधव, ही सर्व प्रमुख पक्षाची प्रमुख मंडळीच आता भाजपमध्ये येत आहेत। ज्या ज्या पक्षामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांना विकासाचं राजकारण हवंय, ज्यांना देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे आणि माननीय देवाभाऊंच्या विकासावर विश्वास आहे, ती चांगली लोक आज मोठ्या प्रमाणावर येत आहेत। आणि आपण बोलताय तसं विरोधी पक्षनेता मुंबईचे अध्यक्ष आज येणं हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं आहे। संभ्रम महाविकास आघाडीला कुठेतरी होतोय का? कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अद्यापही त्यांचं निश्चित नाही आहे। ठाकरे त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेतच, परंतु केवळ राजकीय उद्देशानं राखी जाधव आलेली नाही तर विकास कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते। ते समोर दिसतंय मुंबईमध्ये। देवाभाऊंच्या विषयी प्रचंड अशा प्रकारची लोकप्रियता, विश्वास राज्यातल्या जनतेच्या मनात आहे। तो आज राखीताईंच्या मनात असल्या कारणानं विकासासाठी आणि मुंबईसाठी ते आज भाजपमध्ये प्रवेश करतात। दुसरी देखील यादी आली आहे, दुसऱ्या याद्या देखील भाजपच्या अनेक नावं समोर येत आहेत। एक परत आरोप सुरू झाला आहे की जास्तीत जास्त मराठी आणि विरुद्ध अमराठी असाच संघर्ष आहे। अमराठी लोकांना खूप तिकीट भाजपने दिलेत असा सूर एक उमटतो। कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही। भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत
मराठीचा सन्मान करतच मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारण करत राहील. त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला भ्रमणीर असतो. काही जणांचा पक्षप्रवेश होणार आहे. काही जणांचा पक्षप्रवेश आणखी होणार आहे. होईल कारण आता राहिला का उद्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच विचार म्हणून कारण की तुम्ही आतापर्यंत जागांवरती उमेदवारांना मला ABFM वाटतं अचानक आज देताय. रात्रीपर्यंत सुद्धा होऊ शकतं. अगदीच एखादा काही विषय राहिलेत तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय पर्याय काय उमेदवारांच्या आतला बदल होईल का? कारण भाजपचे काही उमेदवार नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही आहे. आपल्याला बऱ्यापैकी आता 80% 90% तर आज त्या ठिकाणी लोक फॉर्म भरायला गेलेले आहेत आणि आता राहिलेल्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील. मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिल्याचं देखील समोर आलंय. वारंवार नाही, अजून समोर आलं कुठनं? आम्ही सांगितलं ठाकरे गटाने चंगेजी असतील किंवा अरुणकारांची पत्नी असतील मधून देखील आयात ठाकरेंचा विश्वास आता मराठी मतांवर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्याच्यामुळं मतांचं लांगुल चालन असं केल्यानं होतं आणि त्यांना मराठीच्या मताची पर्वा नाही, हिंदूच्या मताची पर्वा नाही. त्यांना सुचलेलं शहाणपण आहे, विपरीत शहाणपण. भाऊ, राज ठाकरेंनी मार्गदर्शन करताना असं म्हटलं की मुंबईकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. मुंबई वाचली पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत आणि EVM मशीन आहे आणि त्यामुळे ते माच करतात असं म्हटलंय राज ठाकरे. मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय. ते मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे. 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न घेतो. भाजपच्या नगरसेविका एक शेवटचा प्रश्न घेतो. सुरेखा पाटील नगरसेविका आहेत भाजपच्या, त्या कुठेतरी नाराजी दिसत आहेत. बंडखोरी करायच्या तयारीत उघड पत्रही त्यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट केले. मला त्याची कल्पना नाही आहे. आम्ही बैठकीत आहोत, मी समजून घेतो. दरेकर साहेब की राष्ट्रवादी हिंदीत प्रसाद बोल. एक मिनिट राखी बोलतील, परागबाई बोलतील, शेवटी हिंदीत समारोप. मी जातो meeting. कालपर्यंत तुम्ही पदावर असताना देखील तुम्हाला राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्यावी लागते, भाजपमध्ये प्रवेश करावा लागतो. मुंबई शहराच्या हितामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने विकास कामे होत आहेत त्याच पद्धतीने घाटकोपरमध्ये देखील होणे अपेक्षित आहे. म्हणून हा आलेला विचार आहे. आज या ठिकाणी आमच्या घाटकोपर तालुक्याचे आमदार माननीय पराग शाहजी यांच्या नेतृत्वामध्ये घाटकोपरमध्ये संघटनेचं त्या ठिकाणी त्यांचं काम जे चालू आहे त्या कामाच्याशी आपण देखील संघटित व्हायला पाहिजे असा विचार देखील माझ्या मनामध्ये आला. म्हणून हा घेतलेला कालपर्यंत तिकडे बैठकीत होतात. मात्र तोपर्यंत वाटलं नव्हतं का की का आज खरं तर उमेदवारी भरायला फक्त 40च राहिले, तेव्हा अगोदर तुम्हाला हे सगळं माहीत पडलं? नाही, आता त्या पक्षात असताना अपेक्षित तसा प्रतिसाद जो आहे तो त्या सगळ्या चर्चेमध्ये आला नाही किंवा आपल्या संघटनेमध्ये असणारी आपली जी लोकं आहेत त्यांना कुठेतरी आपण न्याय देऊ शकलो नाही, ही पण एक बाजू राहिली. आणि म्हणून ह्या असे अनेक असे विषय आहेत की ज्या कारणास्तव हा निर्णय मला घ्यावा लागला आहे. तुमच्या सोबत आणखी काही राष्ट्रवादीतून मोठे चेहरे आता प्रवेश करू शकतात का? नाही, आम्हाला माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण तुम्ही खरं तर संघर्ष केलेला आहात, भाजपच्या विरोधात देखील रस्त्यावर अनेकदा उतरलेला आहात. आज स्वतः भाजपमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केलेला आहात, नेमकं काय वाटतंय? बघा, आम्ही शेवटी राजकारण जे करतो हे विकासासाठी करतो. आपला मतदारसंघ त्या ठिकाणी विकसित व्हावा आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना अपेक्षित होणारी कामं जी आहे ती झपाट्याने व्हावे यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशील असतो. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या लोकांना अपेक्षित असणारं काम आम्ही जर देऊ शकत नसू आणि आज गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सर्वांनाच ही गोष्ट मान्य करावी लागेल की ज्या पद्धतीने आज भाजपच्या माध्यमातून या शहराचा विकास होत आहे तर त्यामध्ये कुठेतरी आम्ही देखील त्यामध्ये संघटित व्हायला पाहिजे या विचाराने मतदारसंघातल्या लोकांचा विचार घेऊन आज हा निर्णय राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे का? कारण अजित पवारांवर टीका केली त्यांच्यासोबतच पुण्यामध्ये सुद्धा युतीची चर्चा सुरू झालेली होती. दिशा कुठेतरी चुकले का शरद पवार गटाची? कार्यकर्ता जो आहे तो आपल्या नेत्याकडे व्यक्त होत असतो.
आणि आपण व्यक्त होताना कुठेतरी जर आपल्याला असं वाटतंय की आपला नेता ह्या आपल्या विषयांकडे दुर्लक्षित करतो, तर कधी ना कधी कार्यकर्ता कुठल्या तरी निर्णयावर येतो. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते काल अजितदादांकडे ऑलरेडी गेले, तुम्ही इकडे आलात. एकतर मुळात भाजप कडे जाणं हा एक रणनीतीचा भाग होता. पूर्ण डॅमेज जे होते ते याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच दुसरीकडे काँग्रेस म्हणजे उबाटा आणि मनसेला सुद्धा मराठी वोट बँकवरचा हा फटका बसेल. नाही, ह्या विषयावर मी भाष्य करण्याऐवजी मला वाटते राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे. निवडणूक प्रक्रिया जी आहे आज 4 वर्षानंतर या शहरात होत आहे. लोकप्रतिनिधी त्या वॉर्डामध्ये निवडून यावा, त्या वॉर्डाचा विकास व्हावा याच्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या पक्षांनी विकास कामांवरती जोर धरलेला आहे, ज्यांना लोकांच्या ह्या सर्व कामांची ठिकाणी आवर्जून काळजी घ्यावीशी वाटते, अशा पक्षाशी आपण संलग्न होऊन काम करायला पाहिजे किंवा अशा पक्षामध्ये आपण प्रवेश करून काम करायला पाहिजे, हा माझा विचार आहे. तीच भीती होती का मनामध्ये, जर राष्ट्रवादीपासून जर उमेदवारी मिळाली असती तर निवडून येणं शक्य झालं नसतं, त्यामुळे भाजपमध्ये आला? नाही, तसं काही नाही आहे. पण त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने विकास कामं या शहरात व्हायला लागलेली आहेत, तर त्याला लोकांचा कल आहे. लोकांनी ती गोष्ट स्वीकारलेली आहे आणि म्हणून मी देखील स्वीकारलेली आहे. चालेल, धन्यवाद. असद भाऊ हिंदीमध्ये जरा हिंदीमध्ये पराग भाई, काय सांगाल घाटकोपरमध्ये आणि एकूणच मुंबईमध्ये तुम्ही मोठा धक्का दिलेला आहे सध्या राष्ट्रवादीला? मैं घाटकोपर के विकास के लिए राखी जी के साथ, वो मेरे साथ, मैं भी नगर सेवक था, वो मेरे साथ नगर सेविका भी थी. हम बहुत से कार्य साथ में लास्ट 6 साल में कर रहे थे. अलग अलग पार्टी, अलग अलग विचारधारा के कारण घाटकोपर के लोगों को कभी कभी हम शायद न्याय नहीं भी दे सकते थे. मैं राखी जी के साथ लास्ट 1-1.5 महीने से संपर्क में था और मैं खुशी है कि भाई उन्होंने भी हमारे साथ हमारी पार्टी में जुड़े हैं. और देवेंद्र जी और नरेंद्र भाई की आगेवानी में जो उनके कार्य हो रहे हैं, विकास के कार्य हो रहे हैं, उसमें मेरे को एक सक्षम हाथ और मिला. हम हमारे घाटकोपर का विकास और ज़्यादा अच्छी तरह कर सकेंगे. इसके लिए मैं राखी जी का भी धन्यवाद चाहता हूँ और पार्टी